काय सांगणार 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर आहे आणि त्याचा मोठा फटका रुग्णांना बसलेला आहे। 500 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत। आज काँग्रेस रस्त्यावर उतरली। गेल्या 25 दिवसापासून हे इस्पितळ बंद पडलेलं आहे। आपल्याला माहीत असेल की फक्त विदर्भातच नव्हे तर आजूबाजूच्या मध्य प्रदेशमधून सुद्धा अत्यंत गोरगरीब की जे असाध्य असे त्यांना जे रोगी असतात की ज्यांना ही सुविधा उपलब्ध नाही आणि ही सुविधा इथे फ्री ऑफ कास्ट इथे उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण विदर्भातून नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा लोक येतात। पण असंवेदनशील सरकार, जनप्रतिनिधी आणि निगरगट्ट जनप्रतिनिधी यांनी या जे डॉक्टर्स लोक इथे सर्व्हिस देतात त्यांचे गेल्या 11 महिन्यापासून पगार केलेले नाही, म्हणजे मागच्या ऑगस्टपासून त्यांचे पगार दिलेले नाही। त्यामुळे ते संपावर गेलेले आहे, त्यांचं मानधन त्यांनी दिलेलं नाही आणि त्यामुळे ते डॉक्टरांनी हतबल होऊन शेवटी नाईलाजाने आज संप चालू केला आहे। तरी या सरकारचे डोळे उघडलेले नाही, कोणी याच्यावर गांभीर्याने घेत नाही। अनेक गोरगरीब पेशंट आज त्यांना ट्रीटमेंट नाही मिळाली, सुविधा नाही मिळाली तर याच्या त्यांना मरणासन्न झालेले आहेत आणि मला असं वाटते की सरकारने ताबडतोब रुग्णसेवा आणि असं आहे की ही इस्पितळ आणि दोनच इस्पितळ असे आहे की या इस्पितळासारखा इस्पितळ तुम्हाला कुठे महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही। नाशिकला आहे, त्याच्यापेक्षा जास्त सुविधा इथे उपलब्ध आहे, पण नाशिकला अर्धे पैसे देतात आणि आपल्याला अर्धे पैसे देतात आणि तेही 11 महिन्यापासून बंद केलेलं आहे। मला असं वाटते की या निगरगट्ट सरकारने ताबडतोब 11 ते 15 कोटी रुपये ताबडतोब या इस्पितळासाठी त्यांनी द्यायला हवं। याच्यात आता हे पहा इथं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।